नमस्कार. काल श्रामपूर शहरामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं पथसंचलन झालं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्षे पूर्ण झाली आणि त्यानिमित्त व दसऱ्याच्या सणानिमित्त श्रामपूर शहरातून पथसंचलन काढण्यात आलं आणि हे पथसंचलन श्रामपुरातील जामा मस्जिदजवळ आल्यानंतर श्रामपुरातील मुस्लिम बांधव पथसंचलनाच्या दुतर्फा उभे राहिले व त्यांनी पथसंचलनातील सेवकावर पुष्पवृष्टी केली. खरोखर ही घटना पाहण्यासारखी आहे. आज आपण पाहतो समाजात जातीयतेचं विष पसरवलं जात आहे. वेगवेगळ्या समाजामध्ये वेगवेगळ्या कारणाने दंगे भडकवले जात आहे. परंतु श्रामपूर तालुका याला अपवादच म्हणावं लागेल. काही वर्षापूर्वी अयोध्येमध्ये श्रीराम मंदिराची उभारणी केली जात होती आणि बेलापूर निवासी आणि राम मंदिराचे कोषाध्यक्ष महंत गोविंद देवगिरीचे महाराज श्रामपूरमध्ये आले असता बेलापुरातील मुस्लिम बांधवांनी राम मंदिराकार उभारणीसाठी 51,000 रुपयाचा निधी त्यांच्याकडे सुपूर्द केला होता. त्याचबरोबर हिंदू धर्मियाची आषाढी एकादशी व मुस्लिम धर्मियाचा बकरीद हे 2 सण 2 वर्षापूर्वी एकाच दिवशी आले होते. हिंदू धर्मियांच्या एकादशीचं पावित्र्य राखत मुस्लिम बांधवांनी हा आपला बकरीदचा सण 2 दिवसानंतर साजरा करण्याचा निर्णय घेतला आणि खरोखर या निर्णयाचं महाराष्ट्रातून कौतुक झालं आणि महाराष्ट्रातील मुस्लिम बांधवांनी देखील आपला बकरीद 2 दिवसानंतर साजरा केला. नुकतंच गणेशोत्सव आणि मोहम्मद पैगंबर जयंती एकाच कालावधीत आल्या होत्या. त्यावेळेस देखील मुस्लिम बांधवांनी मोहम्मद पैगंबर जयंती गणेश विसर्जनानंतर साजरी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि कालच त्यांनी पथसंचलनावर आपला पुष्पवृष्टी करून हिंदू मुस्लिम आपण सर्व भाई एकच आहोत याचा संदेश दिलेला आहे. धन्यवाद.